कोल्हापूर आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या कव्हरेज वेळी आम्हाला अनेक अनुभव त्या ठिकाणी येतात। अनेक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्या समोर येतात आणि हे सगळं करत असताना एक दुःखद घटना देखील आमच्यापर्यंत येऊन पोहोचली। ते म्हणजे बार्शी तालुक्यातल्या कारी या गावातील एका तरुण शेतकऱ्यानं पुढे काय करायचं आता, ज्या पद्धतीने पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि ज्या पद्धतीने पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, त्यानंतर जे टेन्शन त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि यातूनच तणावातून तरुणाने या आत्महत्या केलेली आहे। शरद भागवत गंभीर असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्याच शेतकऱ्याच्या एका शेतातल्या घरामध्ये मी सध्या उभा आहे आणि ही परिस्थिती आता तिथली पाहतोय। त्यांची आई या ठिकाणी पाहायला मिळते, पत्नी आहे, लहान चिमुकली त्यांची आहे, बाजूलाच त्यांचा हा एक चिमुकला मुलगा खेळताना दिसतोय सध्या आपल्याला। बाजूला हे टोपी परिधान केलेले त्यांचे वडील आहेत। अतिशय कष्टानं जवळपास 6 ते 7 एकर जमीन यांची या शेताच्या घराच्या बाजूलाच आहे आणि ती ते पिकवत होते। कर्ज देखील काही प्रमाणात त्यांनी घेतलं होतं, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलं होतं आणि या सगळ्यातून कुठेतरी शेतीतून काही उत्पन्न मिळेल आणि त्या उत्पन्नानंतर आपली ही कर्ज फेडावीत अशी जी या सगळ्यांची इच्छा होती, त्यासाठीच हे सगळेजण कष्ट करत होते। मात्र अचानकच अशा पद्धतीनं पावसाला सुरुवात झाली, अतिवृष्टीला सुरुवात झाली आणि या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक जे आहे ते त्या ठिकाणी खराब झालं आणि त्यातून काय उत्पन्न आता मिळवायचं आणि त्यातून आपलं काय व्हायचं हे टेन्शनच त्यांच्या डोक्यामध्ये पाहायला मिळत होतं आणि त्यानं बाजूलाच राहणाऱ्या आपल्या भावाकडे ही खंत व्यक्त केली होती 2 दिवसांपूर्वीच आणि त्यांनी 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली आणि आता आम्ही या दुःखाच्या प्रसंगात देखील आम्ही त्यांच्या घरापर्यंत येण्याचं कारण एकच आहे, कारण ही परिस्थिती अतिवृष्ट झालेल्या लोकांची काय झालेली आहे हे प्रत्येकाला समजावं यासाठी आलेलो आहे आणि ती सरकारपर्यंत देखील पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। आम्ही या दुःखामध्ये देखील त्यांच्या समोर जातोय। याचं कारण केवळ एकच आहे, त्यांच्या आईची प्रतिक्रिया मी घेणार आहे, कारण किती मोठा त्रास खरं तर हा आहे। काय सांगाल, किती कष्टाने ही सगळी जमीन तुम्ही पिकवत होता आणि आता खांदून टिकावानं नांगराने गटाडे खांदले, हिरी खांदल्या, लेकर लहान लहान होती, गांडीवर टिकळं मारून आम्ही पीठ मिळत नव्हतं आम्हाला, त्यातून एवढं उत्पन्न केलं होता तेवढं त्यांनी जगू दिलं नाही। लेकरू करतो केलं आलं तेव्हापासून शेतात काय पिका नाही गेलं, याचं व्याज करून त्यानं बागा लावला, त्या बागात काय सार्थक झालं नाही, सगळ्या ओरात पाणी झालं, लेकराच्या मागे टेन्शन झालं, कर्ज झालं, ट्रॅक्टरचं झालं, पुन्हा गाई घेतल्या, गाईवर कसं तर बागन म्हणलं तर खातं पुतं शेणाचं त्याचा जुवाय लागलं, लेकराला घरात बिस्किट पुढं आणायचे प्राप्त झालं नाही, पुन्हा कर्ज काढलं बँकेचे, बँकेचं काढलं ते फिटायला, आता पावसात 3 महिने झालं पाणी चालू झालं, म्हणलं आता कसे तर पिढू, महिना झालं ते धरणीन उठत नव्हतं, आमच्या देखत हसायचा खेळायचा जेवायचा नाही, आम्ही शरद असं काम करतो म्हणलं तर आम्हाला काय नाही म्हणायचा, लय मोठे शरदचा होता, कुणाला सांगितलं नाही त्यानं मनातलं दुःख, मला खाली हात घालून जेवाय घातलं तर 2च घास खायचं टेन्शन सांगितलं नाही, पुन्हा आला त्याशी दार काढून मना देण्यात नव्हतं, आमच्या हसत खेळत होता, दूध घालून आला, गाय सोडून मला बांधून येतो, बांधायला आमच्या मनी त्याने काही नाही, गाय बांधल्या नाही त्यानं तसंच फास घेतला झाडाला, आम्ही इथंच होता, पुन्हा गाय लोकांच्या ओरात दिसले म्हणून गाय गेला, म्हणलं कुठे गेला, पिलं काय सुटले त्या का गाय, त्याने गळपास घेतला, कर्जासाठी त्यानं आत्महत्या केली, कुणाला म्हणलं नाही, आता मी कशाने फिडू म्हणला, आता मी कसा जगू म्हणला, 2 लेकर आहे ते। मला हे तुमचं दुःख समजतंय आणि आम्ही हे पोचवण्यासाठी खरं तर आलो, आम्ही देखील तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे। खरं तर यातून मार्ग नक्कीच निघेल, सगळ्यांवरती विश्वास ठेवा आणि सरकारपर्यंत आम्ही देखील हे पोचवतो, यासाठीच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे, तुम्ही स्वतःला देखील सांभाळा। खरं तर शरद यांची ही मुलगी देखील आहे। वडील काय सांगायचे, पप्पा काय सांगायचे तुला ह्या सगळ्या शेतीबद्दल किंवा काय काय तुझ्याशी बोलणं शेवटचं झालं? सांगत पण नव्हते, नुसते रडायचे, असं महिनाभर रडायचे, जेवत नव्हते, असं एकदम एकटं बसायचं।
नव्हतं, असं बोलत पण नव्हतं आणि रडत होतं जास्त करून. तू विचारलंस कधी त्यांना काय झालं? विचारलं तर कर्ज आहे म्हणायची माझ्या मागं, आणि 15-15 मिनिटाला फोन येत होता. असं म्हणजे दमच हे होत नव्हता फोन. कोणाचे फोन यायचे? सांगत नव्हतं असं काय, पण फोन असं आलेलं दाखवायचं. कर्जवाल्याचं फोन विचारलंस कधी काय झालं? विचारलं तर कर्ज आहे म्हणायचं. आता काय सरकारला तुला विनंती काय करायची असेल तर काय सांगशील तू? काय तुझ्या आता काय झालं? जसं माझं पप्पा गेले तसं कोणाचं जाऊ नये. त्यांची पत्नी देखील या ठिकाणी आहे, त्यांची प्रतिक्रिया आहे. काय तुमचं लास्टचं बोलणं त्या ठिकाणी झालं होतं? बोलणं म्हणजे सारखं रडायचं. लेकरांना जवळ घ्यायचं, लेकरांसोबत रडायचं, लेकरांना हे करायचं. मी म्हणायचं असं का हो 3 महिने झालं. जसं त्यांनी पाणी वाहिलेलं बघितलं, जसं शेतीचं नुकसान झालेलं बघितलं, तेव्हापासून ती डोक्याला हात लावून बसायचं. आता कर्ज कशाने फेडू म्हणायचं. तरी आम्ही धीर दिला. चांगलं जवळपास 1-2 महिने झालं धीरच देत होता आम्ही. म्हणायचे 20 लाख कर्ज झाले, मी कशाने फेडू. कर्जावर गाई घेतल्या, दुधाला भाव नाही, कशालाच काही नाही. ट्रॅक्टर घेतला, ट्रॅक्टरचे हप्ते बी जाईना. हप्ते फक्त 2 गेलं, बाकीचं तटलं. सगळं बँकेचं ते सगळं लोनच होईल. लेकरांना काय आणायचं म्हणलं तर कुठवर लोक पैसे देणार, कुठवर. सावकारांचं वगैरे कर्ज वगैरे नव्हतं ना? किंवा त्यांचे फोन, आता बाळ म्हणते की फोन यायचे कोणाचे तरी, तर ते सारखे येत होते फोन, पण आता सावकाराचे आहेत का हात उसने असं स्पष्ट क्लिअर केलं नाही त्यांनी. फक्त आम्हाला बँकेचं ट्रॅक्टरचं हे लोन जे बँकेचं आहे ते माहिती आहे, पण असं हात उसने घेतलेला असं क्लिअर बोलत नव्हते ना. ते पैसे कसं केलं, आणले म्हणायचे नुसते बाहेरचे. इतकं नुकसान झालं की नावच काढायचं नाही. आम्हाला अक्षरशः आता घर सुद्धा बसायला नाही अशी परिस्थिती झाली. या परिस्थितीला, या कर्जाला आणि निसर्ग बी साथ देईना. कर्ज कशाने फेडायचं म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि शेवटचं बोलणं एवढंच होतं की 20 लाख रुपये कर्ज झालं, तितक्यात बी आम्ही धीर देत होता. पण शेतानं बी 4-5 वर्ष झाले निसर्ग साथ देईना ना, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. सरकारला तुम्ही एक विनंती काय करायची असेल तुम्हाला आमच्या पुढारीच्या माध्यमातून, तर ती काय करणार? या सगळ्या संकटातनं कसं बाहेर पडावं असं त्यांना देखील तुम्हाला आता प्रश्न विचारायचं काय असेल? मला फक्त एकच सरकारला सांगायचंय, शेतकऱ्यांना कर्ज दिले तर त्याचं म्हणजे पावसाचं नुकसान हे झालेले जे वायदे करतात त्यांच्या घरी जाऊन सत्य परिस्थिती बघून त्यांचं निवारण करावं. माझ्या जशी नवऱ्यावर वेळ आली तशी कुण्या बाईला येऊन कोणाची सुद्धा अशी लेकरं अनाथ होऊन, एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. माझे जशी लेकरं अशी अनाथ झालेत तशी कुणाची सुद्धा अनाथ करून त्यांनी बोललं तसं तोलाव, एवढंच आहे अपेक्षा, दुसरी काही नाही. आज जर माझं ही केलं असतं तर ही वेळ आली नसती. आज आम्हाला घर बसायला परिस्थिती अशी नाही. आमचं सगळं शेतावर होतं, शेतात पाणी व्हायला लागलं. आता आम्ही कशावर जगायचं हीच विचार त्यांच्या डोक्यात होता. आता सत्य परिस्थिती तुम्ही बघता, सगळं चिखल आहे, आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही सगळी. इतक्यात तरी सुद्धा आम्ही धीर देत होता. आम्ही कष्ट तर मरणाचं करत होता, पण निसर्ग असं पाणी आहे आमच्या गुडघ्याला वाहते रानात ना. आता सध्या 5 वर्ष झाले ही परिस्थिती आहे. मग महाग बी आम्ही असं काय भेटल हे करल, सरकार लक्ष देईन, महाग बी आमच्यापर्यंत कुणी सुद्धा आलं नाही. काय परिस्थिती चालू आहे काय सुद्धा बघितलं नाही असं, म्हणजे आतापर्यंत कुणीच दखल घेतली नाही. मग सरकारनं आता कशी दखल घेतली? ह्यांनी वाट बघितली का आमच्या नवरा मरायची? वाट बघितली काय? आतापर्यंत का दखल घेतली नाही ना? आता सुद्धा आम्ही असल्या परिस्थितीत आहोत. ही वेळ आली ती सरकारमुळे आली. माझ्यावर जशी वेळ आली तशी कुणावर सुद्धा वेळ येऊन एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. एखादं आसमानी संकट किती गंभीर बनू शकतं याचंही उदाहरण म्हणावं लागेल, कारण अनेक स्वप्न घेऊन त्यांनी शेती जी आहे ती पिकवली होती. त्या शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि त्यातून काही स्वप्न आपली साकार करायची हे एक डोळ्यासमोर अनेकांचं असतं. मात्र अशा पद्धतीनं आसमानी संकट येतं आणि अशी 2 मुलं अनाथ आता झालेली आहेत. निसर्गाच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीनं एखादं टोकाचं पाऊल शेतकऱ्यांनी उचललेलं आहे. मात्र आम्ही देखील पुढारी न्यूजच्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांना हेच आवाहन करेल की असं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. सरकारकडं आपण या संदर्भातले आवाज नक्कीच उठवू आणि यासाठीच आम्ही देखील या घरामध्ये आलेलो आहे शरद यांच्या आणि ही परिस्थिती इथली दाखवतोय. अशा पद्धतीची परिस्थिती शेतकऱ्यावरती येऊ नये त्यासाठी
आपण कुठल्याही पंचनाम्याची आणि इतर कुठल्याही गोष्टींची वाट न पाहता तात्काळ अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. जसं या चिमुकलीनं शरद यांच्या मुलगीनं म्हटली की माझ्यावरती जी वेळ आली, माझे वडील जसे माझे गेले तसे कोणाशी जाऊ नयेत, ही त्या मुलीचं वाक्य आहे. आणि ह्याच संदर्भात आपण त्यांचे वडील देखील आहेत माझ्या बाजूला, त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, कारण ते देखील त्यांच्यासोबत नेहमीच असणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं काय बोलणं झालं होतं. शरद, आणि तुमचं काय बोलणं होत होतं किंवा त्यांनी काय माहिती दिली होती का या सगळ्या संदर्भात, काय नेमकं? नाही, बोलण्याचा विषय म्हणजे कसा आहे, कर्ज काढायला सगळे आम्ही ही ती, पण परत पुन्हा त्यानं काय पुन्हा बाकीचं काय बोललं नाही. पाईपलाईन आणली वगैरे वगैरे, काय ऊस बेणं काय गेलं तिकडे काय असेल ते असेल, पण पुन्हा बारकं चिरकं काय देणं कोणाला सांगितलं नाही. आणि इकडे सगळं खराब झाल्यामुळे जर आता किती एकर शेती आहे आणि काय काय त्यात पीक आहे? आता सध्या 1.5 एकर लिंबू आहे, लिंबू पाण्याचा आहे. ऊस 2.5 एकर आहे, ऊस पाण्याचा आहे. अहो पेरूला फॉर्म बसवायला पैसे नाही म्हणून ही प्रक्रिया घडली. पेरू 1.5 एकर आहे, सगळा माल सुरक्षा कवच त्याच्या पाहिजे त्याने ही प्रयोग केला. ते करण्यासाठी पैसेच नव्हते. नाही दिलं नाही, कोण देणार पैसे आता? आधीच एवढं कर्ज, त्यानंतर कोण देणार? कर्ज ही हात उष्ण कोण देणार आहे? आत्ता ही वातावरण कसं आहे, वातावरणामुळे कुणीच कोणाला टिकू देत नाही ना. मला सांगितलं नाही काय, बोलत नव्हतं काय. तुम्ही म्हटलं नाही आपण करूया काहीतरी किंवा काय, मानली की करू काहीतरी, थांब 2 दिवस 4 दिवस, उड दे पाऊस, जाऊ दे हो दे, पण ती नाही, त्याच्या रक्ताला सहन झालं नाही. या सगळ्यातनं किती उत्पन्न तुम्हाला मिळणार होतं आणि ते आता काहीच आता नाही. उत्पन्न काय पेरू जर टाईट आला फॉर्म बसले तर 3 लाख रुपयाचा पेरू आहे. आता काहीच नाही. काय आता फॉर्म बसले नाही त्याला, काय ना सगळं किडम्या खाऊन टाकायला ते, हसवलं आळे त्याला खाते ते, फळाला गोल चक्कर मारून ती भोग पाडून संपत्ती द्या. आणि ऊस जवळजवळ 100-125 टन होत असतोय. 50 टन होत नाही, 25 टन होत नाही, 50 तर लांब झालं 25 टन होत नाही. म्हणजे नुसतं बियाणंचं सुद्धा पैसे निघत नाही. बाकी तर आमचं काय इतर हाकात गेलं बोंबलं. आणि लिंबाचं सरासरी 30 रुपये भाव असते. हो असल्यामुळं काय ना, खाली पाणी साठल्यामुळे ती पडलं की त्यात नसते. आम्हाला ती काय पकडू देत नाही, रोज काय पकडायची ताकद नाही. त्याच्यामुळे सगळं व्यवहार सगळं स्टप झालं. सरकारला काय विनंती तुम्ही करणार? आम्ही तेच सगळ्यांनाच विचारतोय. अनेक जण म्हणतायत आम्हाला या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा, जेणेकरून जास्तीत जास्त मदत आम्हाला मिळेल. तुम्ही या सगळ्या भागातले शेतकरी, विशेष करून तुम्ही आता काय मागणी करताय? कारण तुम्ही आता तुमच्या मुलाला देखील गमावली आहे सगळ्या. नाही बरोबर होय की मग. हो आता मुलगा गमावला तर काय मागणी काय करायची त्यांना? त्यांनी हाही आपलं कर्ज माफ करावं. हो सगळ्यासाठी 90% नुकसान झालंय, सगळ्यासाठी. मग त्यांचा विचार त्यांनी करावा शेतकऱ्याचा. हो कुठला तर काय भाव हमी तर पताच नाही काय. हो आता सध्या 30 किलोची पिशवी काढायला 7,000 रुपये गेलेले मजूर. भाव काय आहे क्विंटलचा? 3,500 रुपये. मग आता त्यांनी कसं, आता आम्ही कसं कुठं पळायचं आणि कुठे ह्यांना हे करायचं, ह्यांचं कसं कर्ज फेडायचं आणि घर कसं जागवायचं ह्याचा विचार पूर्णपणे त्यांनी करावा, ही आमची नम्र विनंती आहे. शरदचे भाऊ पण आहेत, त्यांची प्रतिक्रिया मी घेतो. शरद आणि तुम्ही सारखे ही शेती पिकवण्यामध्येच त्या ठिकाणी व्यस्त असणार आहे. काय तुमचं बोलणं होत होतं आणि या सगळ्यातनं त्यांना टोकाच पाऊल उचलली? सगळं नुकसान झालं, कर्ज फेडायचं होतं, टेन्शन घेतलं त्यानं. 1-15 दिवस फुल टेन्शनमध्ये होता. कुठल्याच येण्याचा सोर्स काहीच लागा नाही गेला ना. त्यानं विचारच केला, डेंजर काहीच बोलू दिलं नाही, त्यानं क्लोज दिलं नाही जाऊस तर. गजाननचं मी पत्र देखील वाचलेलं, पोलीस स्टेशनमध्ये जो जबाब दिलेलाच गजाननचंच आहे. तुमच्याकडेच येऊन 2 दिवसांपूर्वी भेटला होता. काय सांगितलं होतं शरद? काय बोलायला ठेवलं नाही. प्रत्येक वेळेस सांगत होता, म्हणजे कर्ज सुरुवातीला घेतलं बाबा काहीतरी होईन,
5 वर्षापूर्वीपासून चालू होतं. पाईपलाईन केली, व्यवस्थित बागायत करण्यासाठी कर्ज घेतलं. सुरुवातीला 1 वर्षात काहीतरी फायदा होऊन काहीतरी फेडता येईल, पण ते वाढतच गेलं ना. ते शेतातून काय नफा राहिलाच नाही. प्रत्येक वेळेस लॉस असं होत कर्ज वाढत गेलं. 20 लाखापर्यंत पोचलंय कर्ज. पुन्हा आता सततचा पाऊस, सगळं पीक पूर्ण सगळं पाण्यात. पेरूचं ऊसाचं जर अपेक्षा होते, पण हे पाऊस झाला ती सगळं पाण्यात गेलं. आता कमरे एवढे असं नाली झालेत आमच्या ऊसामध्ये, काहीच राहिलं नाही आणि सगळे पेरूचे सगळे वाहून गेलेत. म्हणजे अपेक्षा कुठली यायची राहिली नाही. कर्ज भरपूर होऊन गेलं. 15-16 लाख रुपये कर्ज झालं. हप्ते कुठले जाणे गेले. फुल टेन्शन मध्ये. तर घरच्यांना बोलून पण दाखवलं नाही, काहीच नाही. सारखं माझं लय टेन्शन, कसं फेडायचं. मी म्हणलं होईल काहीतरी कर्ज माफी होईल, शांत राहा. पण नाही, त्याने लय फुल टेन्शन मध्ये येऊन त्यानं स्वतःला संपवलं. मागितलं तर कोणाचा विचार केला नाही त्यानं. नक्कीच ही शरद गंभीर यांच्या घरातली परिस्थिती आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहे. अनेक जण बोलतील की अशा दुःखाच्या ठिकाणी आपण जाऊन वार्तांकन करता, मात्र आम्ही इथं येऊन वार्तांकन करण्याचं कारण एकच आहे की इथली जनतेची प्रश्न, जनतेच्या भावना नेमक्या काय आहेत त्या सरकारपर्यंत पोचाव्यात आणि त्यानंतर त्यांनी काहीतरी चांगली पावलं उचलून अशी वेळ कुठल्याही शेतकऱ्यावरती येऊ नये यासाठी काही उपाययोजना कराव्यात. यासाठीच आम्ही इथं येण्याचा हेतू आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ही बातमी पाहिल्यानंतर सरकार अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कोणती पावलं आता उचलणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे शरद जे आहेत ते त्या विचारावरती, त्या मार्गावरती जाऊ नयेत यासाठी शासनानं तात्काळ एक भरीव निधी जो आहे तो अशा शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. अशीच प्रतिक्रिया अनेक जण आता व्यक्त करतात. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, बार्शी, सोलापूर.